मित्रांनो, कन्हैयाचा इतिहास खूप मोठा आहे। ताडायली येथील कन्हैया एक काल गाजवणारा, ज्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आतिश ब्लॉगर आणि सुरेश दातीलकर ब्लॉगर सुद्धा उत्साहित आहेत। असा कन्हैया, याची कारकिर्दी खूप मोठी आहे मित्रांनो, बोलू तितकं कमी आहे कन्हैया बैलाबद्दल। सर्व ब्लॉगर फोटोशूटसाठी बिझी आहे। सो आपण सुद्धा फ्रंटला येऊया कन्हैया सोबत एक सेल्फी व्हिडिओ। माहिती नाही कन्हैया आणि मी दिसतोय की नाही। आपल्या समोर ताडाली भिवंडी येथील महेश शेठ पाटील यांचा कन्हैया एक काल गाजवलेला बैल। मित्रांनो, हा मोठा लक्षाविरुद्ध आणि मोठ्या सोबत सुद्धा पळालेला बैल आहे, असा याची कारकिर्दी आहे। कन्हैयाने नक्कीच तो काल खूप गाजवला असेल। आम्ही तर आता चालू पण पाहू शकता, मला थोडी ना भीती वाटते, पण नक्कीच असं गोजरायला खूप भारी वाटतं। असं कन्हैया वाईट गोड बोलला तरी चालेल आणि त्याने खूप नाव केलं। मी ऐकून होतो या बैलाबद्दल आणि मी व्हिडिओ मार्फतच त्याला बघितलं होतं, पण आज प्रत्यक्षात मी कन्हैया बैलाला पाहतोय मित्रांनो। म्हणजे बोलताना आपण जेव्हा बैलगाडा क्षेत्रामध्ये येतो ना, एक आपलं सौभाग्य भाग्य ज्ञान क्षेत्राने आपल्याला नाव दिलंय आणि या बैलांशी अशी एक मैत्री नातं जमलंय की या मातीशी, या बैलांशी खूप प्रेम निर्माण झालेलं आहे। आणि आज त्या प्रेमापोटीच आम्ही सर्व युट्यूबर्स या उन्हातानात येतो, ना की सबस्क्रायबर व्ह्यूवर्ससाठी, ना की पैशासाठी, कारण का आम्हाला त्यांच्यासोबत लगाव झाले, तर त्यांनीच आज आमचं नाव उंचावरती नेऊन पोहोचले, म्हणून या बैलांसोबत आमचा लगाव झालाय। सो मित्रांनो, पाहू शकता कन्हैया पुन्हा एकदा बघा। थँक्यू आतिश म्हात्रे। हो तितका कमी आहे त्याचं शरीर सृष्टी बघा ना मित्रांनो, हाय की नाही डिफरंट। एक सुरेश दातीलकर एक बैलाची कशी शरीर रचना असते तसं वाटत नाही का? थोडासा डिफरंट आहे बघा ना। हो ना, प्रॉपर आपण किल्लार बोलतो ना, ती जात आहे कन्हैयाची। आणि नक्कीच किल्लार प्रेमींसाठी एक कन्हैया म्हणजे एक मेजवानीच म्हणावी लागेल, कारण का कन्हैयाने असा इतिहास घडवलाय आणि एवढं चांगलं म्हणजे त्याचा पलाच्या जोरावरती त्याची फॅन फॉलोईंग बनलेली आहे ना, एकदम अप्रतिम। मी तर सांगतो म्हणजे इंटरनेटच्या काळामध्ये त्याच्या अगोदरपासून आपला कन्हैया एकदम टॉपला पळतोय। जर सोशल मीडिया असताना तर कन्हैया आज कुठे असता, तरी पण कन्हैयाची फॅन फॉलोईंग आहे, आणखी वाढत राहील। कारण का आज मैदानामध्ये आले ना, असे कितीतरी छोटे मोठे मुलं आहेत ना की त्यांना बघायला भेटेल की कन्हैया काय चीज आहे आणि कसं काय त्याच्या पलावरती नाव केलं। नक्कीच मी तर म्हणतो ना, सुरेश दातीलकर आज जो मैदानाचं खास आकर्षण असेल ना, हा कन्हैया बैल असेल। आणि यांना पाहण्यासाठी आज पब्लिक जी तिथे ज्याचा सत्कार झाला होता ती होते ना, ती तुफान होती। काय बोलू शकतो त्याबद्दल? नाही, खरंच एक म्हणजे तुफान अशी गर्दी बघायला भेटली आणि एकदम छान असं त्यांनी नियोजन केलं होतं आणि सत्कार समारंभ केला। आम्हाला देखील एवढं चांगलं वाटलं की नक्कीच कधी कन्हैया बघायला नव्हतं भेटलं होतं समोरासमोर। फोटो मार्फत तसेच म्हणजे महेश दादा आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला जस्ट फोटोज किंवा व्हिडिओज बघायला भेटले। असं आज डोळे समोर बघतो, प्युअर किल्लार काय असतं ना ते नक्कीच कन्हैयाला बघून समजलं। आणि ती शर्यत होती ना अप्रतिम होती आणि नक्कीच आताची शर्यती एकमेकाविरुद्ध खेळलं ना की पैरे नाही होत, पण त्याच्यानंतर शर्यत झाल्याच्या नंतर लगेच पैरे केले आणि मुंबईवरती आपल्याला पिंजोड पण तसेच गटाच्या शर्यतीमध्ये येऊन बघायला भेटलं होतं। म्हणजे एक मैत्री तो बोलतात ना, ते नक्कीच कन्हैया आणि मोठं लक्ष यांच्याकडे बघून आपण काहीतरी शिकायला हवं आणि नक्कीच आपलं नाव खूप मोठं केलंय कन्हैयाने, असंच करत राहू। आणि सोशल मीडियाद्वारे आम्ही आहोतच ना, आम्ही नक्कीच नंदी दाखवून आणखीच त्यांचा जो इतिहास आहे ना तो पुढे नेण्याचा प्रयत्न करू। आज ह्या मैदानात आणखी मैदानामध्ये दादानी आणावं हीच इच्छा आहे, कारण का या बैलगाडा क्षेत्रातील प्रेमींना एक चांगली मेजवानी असेल कन्हैयाला बघून। नक्कीच। आणि मित्रांनो, मी आज दादा नाही इथे, नाही तर मी दादांशीच कन्हैयाबद्दल विचारलं असतं, पण आज आमच्याच युट्यूबर्स मार्फत कन्हैया बैल काय आहे हे जाणून घेतलं आणि सुरेश दातीलकरने खूप छान पद्धतीने सांगितलं असं। असाच कन्हैया लाखो लोकांच्या हृदयात नक्कीच आहे कन्हैयाने। आणि सोशल मीडिया मार्फत जसं सुरेश दातीलकर बोलला, त्या सोशल मीडिया इतकं नव्हते जास्त लोक, नाही तर कन्हैया आज कुठल्या कुठे असता। सुरेश दातीलकर हाच तोच कन्हैया ज्याने मोठ्या रक्षासोबत सुद्धा गाडी धावली आणि विरुद्ध सुद्धा धावली, असा हा कन्हैया। बरोबर।
कन्हैयाबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का कन्हैया आहे, त्याच्यासारखं बैल होणे नाही, कारण का त्याने त्याच्या कालामध्ये त्याचं नाव एवढं वरपर्यंत केलंय ना. आणि महेश दादा बोला, आज ताडाली भिवंडीचं नाव घेतलं ना तर त्यांचा गरुडा बोला किंवा कन्हैया बोला यांचंच नाव घेतलं जातं सर्वप्रथम. असं आपला हा कन्हैयाबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण कन्हैयाच आहे, त्याच्यासारखं नंदी होणे नाही. नक्कीच. चला मित्रांनो, आपण अजून पुढे कोणते कोणते नंदी आहेत ते सुद्धा दाखवूया. आणि आताच नुकताच आपण पाहिलं रायफल आणि सिकंदर गेलाय शर्यतीसाठी विरोधात आहे वरदान. आणि मित्रांनो आपल्यासमोर नवीन वायरी सुद्धा आहे, त्याला 2 शब्द बोलायचे आहेत. तर मित्रांनो मला खूप सॅड वाटतं अड्ड्यात येऊन, पण कारण माझा मथुर एक अड्ड्यामध्ये आला नाही, त्याच्यामुळे मला असं शर्यती बघायचंच वाटत नाही. एक कन्हैया आले त्याच्यासाठी इथं आलोय, एक मथुर आला असतं तर खूप आनंद झाला असतं मला शर्यती बघायला. तर बघू आता 14 तारखेच्या अड्ड्यामध्ये भेटू आपण. नक्कीच कधी ना कधी मथुर तुला दिसेल मित्रांनो. कसं असं मित्रांनो, प्रत्येक बैलाचा एक फॅन फॉलोईंग असतो, तसा मथुरचा फॅन फॉलोईंग कन्हैयाच्या. सर्वच नंदी एक टॉपच्या लेवलला, प्रत्येक नंदीने एक आपली फॅन फॉलोईंग जमा केलेली आहे. तसाच हा मथुरचा फॅन नवीन वायले आणि त्याचा सुद्धा लॉग चॅनल आहे. नक्कीच त्याच्या चॅनल सपोर्ट करा. सो चला मित्रांनो, आता आपण जाऊया पुढे आणि घेऊया आणखी मुलाखत आणि दाखवूया बैल.